हा काही फार पुरेसा अनुभव नाही आहे ना, मी काही ज्येष्ठ कलाकार कॅटेगरीमध्ये येतो. पण तरीसुद्धा जे जे काही अनुभव आलेत, त्यातनं अनेक गोष्टी लक्षात येतात, की लिमिटेड बजेटमध्ये काम करताना अनेक प्रॉब्लेम्स येतात, पण डेफिनेटली खूप गोष्टी बदलणं फार गरजेचं आहे. म्हणजे मध्ये अनेक कलाकार ज्यांनी टेलिव्हिजनमधून ब्रेक घेतलाय किंवा टेलिव्हिजन करत असताना किंवा सोडल्यानंतर ॲज इफ इतर गोष्टी करायला, फिल्म्स किंवा नाटक किंवा टेलिव्हिजन सोडून इतर गोष्टी करायला सुरुवात केल्यानंतर अनेक जणांनी मतं मांडलेली आहेत. त्याच्यामध्ये हा प्रामुख्यानं मुद्दा येतो, की फार बेसिक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं बजेटच्या नावाखाली. आता कसं आहे ना, त्याच्यावर असं सार्वत्रिक विधान करता येणं मला कठीण आहे. पण तरी एक 2-3 पॉइंट मला फार महत्त्वाचे वाटतात. ते म्हणजे 2-3 माध्यमं आहेत. टेलिव्हिजन आहे, फिल्म आहे, नाटक आहे. प्रत्येकाची वेगळी गणितं आहेत, आर्थिक गणितं आहेत. तसं टेलिव्हिजनचं गणित फार महत्त्वाचं आहे आणि हे वन शुड अंडरस्टँड. तुम्हाला चॅनलकडून एक बजेट येतं. ते प्रोडक्शन हाऊसला 90 डेजने दिलं जातं, त्यांनी एपिसोड्स वगैरे सबमिट केल्यानंतर. पण जे दिलेलं बजेट आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त सोय काय करता येईल आर्टिस्टची, याचा विचार मला फार कमी दिसतो. अगेन, अनेक निर्माते याला अपवाद आहेत. अनेक प्रोडक्शन हाऊसेस याला अपवाद आहेत. मी सार्वत्रिक कुठल्या स्पेसिफिक एका याच्याबद्दल बोलत नाही, मी सार्वत्रिक बोलतोय. इन जनरल असे अनुभव बऱ्याचदा येतात.